आंदोलन करत आहे, अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवत आहे, का त्यामागचं कारण आहे? अर्थसंकल्पात विदर्भाच्या जनतेला काहीच मिळालं नाही। ह्या विदर्भाच्या नजरेत हा अर्थसंकल्प कुचकामी ठरलेला आहे। कारण हे जे सगळं सांगितलं, ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला गेला आहे ते फक्त दुपट्टी भूमिका आहे। कारण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होताना याच्यात दिसत नाही। शेतकऱ्यांना 35,000 करोड रुपये शेतकऱ्यांची थकबाकी आहे आणि अशाच्यात फक्त 900 कोटी रुपये देऊन 2 लाख रुपये प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार आहे आणि त्याच्यातही निवडक 50% शेतकऱ्यांचेच कर्जमाफी होणार आहे। म्हणून याचा आम्ही निषेध करत आहोत। त्याचप्रमाणे यांनी सिंचनासाठी काही पैसा दिलेला नाही। यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 94,131 करोड रुपये यांनी देण्याची घोषणा केली, परंतु जे 131 धरण आणि गोसेखुर्द धरण आहे ते अजूनही अपूर्ण आहे। त्याचे कालवे पूर्ण करू शकत नाही आणि अशाचं सरकार त्याला पैसा न देता एक नवीन प्रकल्पाला पैसा देण्याची घोषणा करते। हे सगळं लबाड लांग ढोंग करत आहे, हे पूर्ण दिसून येत आहे। आणि फडणवीस विदर्भाचे सुपुत्र असून हे सुपुत्र सारखे नाही तर हे कुपुत्रासारखे वागून राहिले। विदर्भाच्या जनतेशी यांना काही घेणे देणे नाही। हे युवकांच्या भविष्यासाठी खेळ करत आहे। युवकांच्या रोजगाराचं यांना काही घेणे देणे नाही आणि हे फक्त ठेकेदारांकरता नवीन योजना आणावी आणि ठेकेदारांना जे प्रलंबित पेमेंट आहे का 40,000 करोड रुपये PWDचे देणे आहे आणि यांनी फक्त त्याच्या 26,000 करोड रुपये देण्याचं कबूल केलं। मग 14,000 करोड रुपये बाकी आताचे आणि पहिलेचे आणखी 14,000 करोड रुपये आहे, असे म्हणून 28,000 करोड रुपये जे आहे देणे PWDचे भी देणे बाकी आहे ठेकेदारांचे। मग पहिले शेतकरी आत्महत्या करत होता, आता जो आहे ठेकेदार आत्महत्या करतात। 2 ठेकेदार, त्याच्यातला एक तर आमच्या नागपूरच्याच ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आणि ह्या सगळ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा हा फडणवीस जे आहे टोटल विदर्भाच्या जनतेसाठी दगाबाज म्हणून ठरलेला आहे। यांनी कुर्सी खाली करावं, हे विदर्भाला वेगळं करून द्यावं। कारण आता आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, महाराष्ट्रात राहून विदर्भाच्या जनतेचा विकास होणं शक्य नाही। तुम्ही फडणवीस यांना दावोसमध्ये फडणवीस पहिल्यांदाच नाही गेले तर 2014लाही गेले होते, त्यावेळेसही तोच करार झाला, आजही तोच करार झाला। हे एकच करार 3 वेळा करण्यात येत आहे। पण तुम्ही सांगा 2014 पासून 2026 पर्यंत ह्या 12 वर्षात एकही मोठा प्रकल्प इंडस्ट्री इथं आलेला नाही। जे आहे ते इथून सोडून चालले, कारण विजेचे दर खूप महाग करून टाकले आहे। वीज स्वस्त राहिली त्याच भागात रोजगार लागते, परंतु वित्तमंत्री, ऊर्जा मंत्री हे सगळे पद आपण स्वतः भोगून ठेवलेले आहे। पण विदर्भाच्या जनतेशी यांना काही घेणं देणं नाही, म्हणून विजेचे बी प्रश्न सोडवायला तयार नाही। हे फक्त दारू, तेच बाटलीचा कलर ते बदलत राहते, हे असा खेळ सुरू करून टाकले।